म्हाडा पुणे लॉटरी 2024चे नवीनतम अपडेट 4777हून अधिक घरे विक्रीसाठी आहेत। शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2024। पुण्यातील इच्छुक खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी। म्हाडाने पुणे विभागासाठी लॉटरी जाहीर केली आहे। म्हाडा लॉटरी 2024 अंतर्गत 4777हून अधिक घरे हडपण्यासाठी आहेत। म्हाडा पुणे लॉटरी 2024 विविध उत्पन्न गटांसाठी जाहीर करण्यात आली आहे। म्हाडा लॉटरी 2024 अंतर्गत घरे पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात आहेत। लॉटरी अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अनुक्रमे 745 आणि 561 घरे आहेत। म्हाडा पुणे लॉटरी 2024 साठी अर्ज 8 मार्च 2024 रोजी सुरू झाला। म्हाडा पुणे लॉटरी 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे। अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2024 आहे। ऑनलाईन अर्ज शुल्क भरणं आवश्यक आहे 12 एप्रिल 2024 पर्यंत। म्हाडा पुणे लॉटरी 2024 पुणे विभागातील गृह खरेदीदारांसाठी एक सुवर्ण संधी सादर करते। म्हाडा लॉटरी नक्की काय आहे? ही एक लॉटरी आहे जी पुणे आणि लगतच्या भागात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण द्वारे व्यवस्थापित आणि अंमलात आणली जाते। म्हाडा लॉटरी पुणे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर आणि पिंपरी चिंचवड यासारख्या भागांचा याच्यामध्ये समावेश असतो। म्हाडा लॉटरी पुण्यातील लॉटरी विजेत्यांची निवड सोडतीद्वारे केली जाते। अर्जदारांना फ्लॅट आणि भूखंड वाटप करण्यासाठी लॉटरी प्रणाली वापरली जाते। लॉटरीसाठी कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? सर्वात पहिला आहे ओळखपत्र पुरावा, ते म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड हा मोबाईलशी लिंक असावा। आधार कार्डवरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा पत्ता नमूद करणे आवश्यक आहे। दुसरा आहे पॅन कार्ड। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र। तहसीलदार यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र। अधिवास प्रमाणपत्र हे चालू 5 वर्षांमधीलच असायला हवं। त्यावर QR कोड असणे आवश्यक आहे। चौथी गोष्ट आहे स्वतःच्या उत्पन्नाचा पुरावा। प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा विवाहित असल्यास पती पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा, पती पत्नीचे प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र, नोकरी असल्यास किंवा मग तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा। पुढची गोष्ट आहे जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर प्रवर्गानुसार प्रमाणपत्र। आणि 6वी गोष्ट आहे स्वघोषणापत्र। तर ही होती आजची अपडेट। तुम्हाला जर नवीन अशाच अपडेट्स जाणून घ्यायच्या असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।